आणि त्यात युतीत असलेले भाजपाचे नेते मात्र म्हणतात की ओबीसीतून देणं शक्य नाही. या दोन पक्षाच्या दोन वाक्यांकडे तुम्ही आंदोलक म्हणून कसं पाहता? 13 तारखेपर्यंत तरी मी विश्वास ठेवून पॉझिटिव्हच बघणार एक आंदोलक म्हणून. कारण त्या दिवशी बोलताना फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे देसाई साहेबांच्या माध्यमातून की हे आम्ही देणार पण आणि टिकवणार पण. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. फक्त संवाद कमी झाला होता. म्हणला आम्हाला काय कुणी द्या, आम्हाला पाहिजे आरक्षण. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते, पण नाही दिलं तर मराठी सोपडा साफ केल्याशिवाय सोडणार. आपण स्पष्ट बोललेलो आणि मी समाजाच्या बाजूने राहणार आहे. मी कोणत्या सरकारच्या आणि फिरकारच्या आणि विरोधी पक्षाच्या पेक्षाच्या बाजूने राहणार नाही. समाज जे म्हणेल त्या बाजूने मी राहणार आहे, कारण माझ्यासाठी समाज मोठा आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि दुसरं सांगितलंय मी गप बसणार नाही 13 तारखेपर्यंत. आम्ही आमची तयारी करणार. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की हे दोघांना म्हणजेच ओबीसींना आणि मराठ्यांना भिडवत ठेवतील आणि हे विधानसभेपर्यंत भिडवत ठेवतील. नाही मग पडून जाते, भिडवत ठेवते तर पडून जाते. लोकसभेला वर धुऱ्या झाल्या, विधानसभेला होत्या. सोडणार नाही. मी काय सांगितलं, मी समाजाचा आहे, मी कोणाचाच नाही. कितीही त्यांनी प्रयत्न केले गोड बोलण्याचे, विरोधी पक्षांना पण आणि सत्ताधाऱ्यांना पण, त्यांना चुणूक आलेली मी कोणाचाच नाही. मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे. माझ्या समाजाला जर ओबीसीतून आरक्षण नाही दिलं, सगळ्या स्वराची अंमलबजावणी देऊन जर नाही टिकेलं तर मराठा यांना कमीत कमी 20 वर्ष तरी रुळावर येऊन देणार. 20 वर्ष तरी रुळावर नाही येऊन देणार. आम्ही वेळ पडले ना उमेदवार उभा नाही करणार, पण धोका दिला म्हणून यांची पूर्ती जिरल्याशिवाय सोडणार नाहीत. मग धोका दिला या शब्दाखाली उमेदवार मराठा समाज उभा करणार नाही, पण यांची पूर्ती जिरवणार, कार्यक्रमच लावणार यांचा. कारण आमचा काय खानदानी राजकारण धंदा नाही, पण खानदानी राजकारण्यांचं कार्यक्रम मध्ये कार्यक्रमच लावणार. मग आम्ही चलो धन्यवाद. काहीतरी वक्तव्य त्यांनी केलं होतं, त्या विरोधात खूप आक्रमक झालाय समाज. नाही काय मला माहित नाही, मी बघून घेऊन सांगतो. जे माहित नाही त्याच्याबद्दल बोलू नये. चलो बस धन्यवाद. लक्ष्मण हाकेंनी असं 2-3 गंभीर आरोप केलेला आहे की मराठा समाजाच्या तरुणांनी तुमच्या नादी लागून आत्महत्या केल्या. जाऊ दे, मी म्हणलं ना आम्ही त्यांना विरोधक मानत नाहीत. त्यांनी त्यांचं आंदोलन करावं. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मी आतापर्यंत राज्यात 10 महिन्यात एकाही धनगर बांधवांना नेत्याला बोललेलो नाही. ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसीच्या गावखेड्यातल्या बांधवांना मी दुखवलेलं नाही, कधी आयुष्यात दुखवणार सुद्धा नाही. कारण आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही. ज्या दिवशी विरोधक मानू त्या दिवशी बघू, पण आजपर्यंत मानलेलं नाही आणि पुढे आम्ही त्यांना मानणार नाही. कारण ही काडी लावून देणारा तिकडे बसलाय, ते तिकडे बसतं मपलं राडी उडी टाकून आणि इकडे देतं आमच्यात काड्या लावून मोकळं होतंय. कारण त्यांचं आरक्षण आम्ही मागत नाही. धनगर बांधवांचं वंजारी बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही, ते एनटी मध्ये. त्यामुळं आमचा त्यांच्यावर रोष नाही. आता ते म्हणतात आम्हाला धक्का लागतोय आणि आम्हाला धक्का लागतोय, तुमचा आमचा काही संबंध नाही. त्यांनी ही एवढी ताकद धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी लावावी. आतापर्यंत धनगर बांधवांना आरक्षण सुद्धा मिळालं असतं आणि गोरगरीब धनगरांचं कल्याण सुद्धा झालं असतं. पण आता त्यांना त्यांचा विचार लकला. त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं. मी आणि माझा समाज आमचं धोरण क्लिअर आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही. पण लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे, त्यांनी त्यांचं आंदोलन करावं. आमचं आम्ही करणार आहेत. आमचं भांडण सरकारशी, मी हटत नाही. कोणी येऊ दे. गेली इथं काय जोर जबरदस्ती नाहीये कोणाला. ज्याला प्रमाणपत्र काढायचं कोण बी तो काढेल, ज्याला नाही काढायचं तो काढणार. ज्याला मराठा म्हणून राहायचं तो मराठा म्हणून राहील, ज्याला कोणबी म्हणून राहायचं तो कोणबी म्हणून राहील. गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल. ज्याला घ्यायचं ते घेतील. हैदराबादचं गॅजेट सुद्धा 13 तारखेच्या आत लागू करा. तुम्ही बदलू शकता, आम्ही का बदलायचं नाही. यांनीच जजेस पाठवले होते त्यावेळेस, हे सुद्धा स्वतः त्या बैठकीला होते. महाजन साहेब सुद्धा, सचिव यांनीच पाठवले, 7 मंत्री सुद्धा यांनीच पाठवले. म्हणजे जे कायदा मंडळात कायदा तयार करतात त्या विधानसभेचे, त्या विधानमंडळाचे सदस्य तिथे आहेत, सचिव तिथे आहेत. अभ्यासक कायद्याचे आणलेत त्यांनी, घटनेचे सुद्धा अभ्यासक त्यांनीच आणलेत. आणि ते जर आता टिकत नाही म्हणतात, ह्याचा अर्थ हे डाव आहे. मग आम्हाला मराठा आणि कुणबी एकच आहे ना. 83 क्रमांकाला कायदा सांगतोय. ओबीसीची ज्यावेळेस यादी झाली
त्या यादीमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे, कायद्यापेक्षा मोठं कोण, ते घ्या, सरसकट द्या. तुम्ही हटलात आता उडणारे म्हणून त्या मागणी, आम्ही का हटायचं नाही. हे बघ, मी जिवंत आहे ना आतावर, यांच्यात ओबीसीत आरक्षण मराठ्यांना घातल्याशिवाय मी सोडतच नाही. मराठा समाजाला जाहीरपणा सांगतो, आता एक कन्फ्युजन करायला लागलं आपलं. टेन्शन घेऊ नका, सगळे सोयरे उडत नाही. मराठा ही 83 क्रमांकाला ओबीसी ते, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घातल्याशिवाय यांना सोडतच नाही. यांनी कितीही आपल्यात कन्फ्युजन पसरायचे तयारी करू द्या, कारण यांनी आता आंदोलन उभा करायला लावलंय. कोणी करायला लावलं हे महाराष्ट्राला माहित झालं. त्यामुळे यांनी उभा केल्यामुळे आपला मराठा पुन्हा एक झाला. यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. यांनी जर नाही दिलं तर 13 तारखेच्या नंतर 288 उभा करायचे का 288 पाडायचे हे ठरवलं जाणार आहे. देणारेच आपण बनवू, त्या टायमाला कायदा बनवून घेऊ. असं आहे की मुख्यमंत्र्यांचा पक्षाचे सगळे सोयरेबाबत निर्णय होणार असं सरकार सांगतोय. दुसरीकडे गिरीश महाजन असं म्हणतायत की ते टिकणार नाही, आणि आता तुम्ही असं म्हणताय की हे सगळं चालू आहे, म्हणजे ते देणार ते टिकणार नाही, जवळपास स्पष्ट दिसत आहे. आता तुम्ही बोलताना सगळे सोयरेच्या ऐवजी सरसकट मुद्दा काढला. मधल्या काळात सरसकट हा शब्दच चर्चेतून बाद झाला होता. आता तुम्ही आज आणले हे सगळे सोयरे कोर्टात जाणार, या सगळ्या गोष्टी का नाही आणणार, का नाही आणणार? पहिल्या दिवसापासूनची सरसकटची मागणी. ह्याच गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की त्यांचं लय पोट दुखत आहे म्हणे. आणखीन वेगळा शब्द वापरला होता त्यांनी. मग हे मीडियात तिथं बसलेले होते. मग सगळे सोयरे टिकतं म्हणण्यासाठी जेच पाठवणार तुम्ही, आणि आता कायद्याची भाषा तुम्ही आम्हाला शिकवणार. म्हणजे याचा अर्थ जेजला त्यावेळेस न्यायमूर्ती जे आले होते त्यांना कायदा कळत नाही असं म्हणायचंय का गिरीश महाजन साहेबाला? बरं, त्यांनीच पाठवलेले 4 न्यायमूर्ती होते ना. हे देशातलं पहिलं आंदोलन असं की त्या आंदोलनाला जजेस पाठवले सरकारनं. त्याच्यात एक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष MG गायकवाड साहेब पाठवले. म्हणजे जे कायद्यात आरक्षण घालायची तरतूद करतात यांनाही कायदा कळत नाही असं गिरीश महाजन साहेबाला म्हणायचंय का? मग तुम्ही ते पाठवले कशाला होते? शब्द पण तुम्हीच देणार, सगळे मराठ्यांची व्याख्या आम्ही सांगितली तसे तुम्हीच घेणार, आणि आता टप्प्यात आल्यावर तुम्ही असं म्हणणार की ते टिकणार नाही. याचा अर्थ ते सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी 100% टिकणार आहे, परंतु गिरीश महाजन साहेबांनी तयारी केली वाटतं ते टिकू द्यायचं नाही. म्हणजे याचा आजच निर्णय आहे की ते आरक्षण टिकून देणार नाहीत. म्हणजे जसं की 16% राणे समितीनं दिलं ते टिकू दिलं नाही यांनीच. त्याच्यानंतर 13% आरक्षण दिलं गायकवाड समितीनं, तेही टिकू दिलं नाही. आता मागास सिद्ध झालाय मराठा समाज 10%, तरीही अगोदरच कोर्टात गेलेत. याचा अर्थ हेच टिकू देणार नाहीयेत, आणि आता हे टिकू देणार नाहीत, हे क्लिअर झाले. मग आमचं हक्काचंच आरक्षण आहे ना. मराठा आणि कुणबी एकच आहे, सिद्ध करायला काय लागतं माझ्या पुढे येऊन बसा. नेमका मराठा आणि कुणबी एक नाही हे सरकार कशाच्या आधारावर म्हणतंय मग समोर येऊन सांगा. 13 तारखेच्या आत मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एकच आहे महाराष्ट्रातलं. नसता तुम्ही तरी सिद्ध करून द्या मराठा आणि कुणबी एक नाहीये, पण माझ्या समोर येऊन तिकडे मीडियात गप्पा ठोकू नका, तिकडे बसू. इथं समोर बसा मला सांगा की मराठा आणि कुणबी एक नाही, मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एक. आंदोलन करावं, अधिकार दिलाय लोकशाहीप्रमाणे, आंदोलन करावं बेस्ट पैकी. आम्ही आमचं करतोय समाजाला मिळवून देण्यासाठी, बाकीच्या शेंगा ठोकून येईल. आम्ही विरोधक मानत नाही, त्याच्यामुळे काय असतं आपण आपल्या पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की जरांगे पाटील यांच्याशी बोलत असताना तुम्हाला असं बोलताना म्हणाले म्हणे की सगळे सोयरीची व्याख्या तुम्ही करून दिली पाहिजे, जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत काहीच कळत नाही, असं तुम्हाला म्हणाले होते का? हो, आणि आम्ही त्याच वेळेस दिली. आम्ही वाशीला तेच सांगितलं, अगोदरही तेच दिलं. आमच्या व्याख्याप्रमाणे आम्ही रोज सांगतोय सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घ्या तरच आम्हाला मान्य. त्या दिवशी सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा तुमच्या समोर सांगितलं. त्यानंतर सामंत साहेब आले होते, त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या, नसता आम्हाला ते मान्य नसणार आहे. हैदराबादचं गॅजेट घ्या, त्यावेळेसही तुमच्या समोर त्यांनी सांगितलं की आमची एक टीम हैदराबादला आम्ही पाठवतोय. म्हणजे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, पण ते जर टाळणार असले तर त्याला आमचा नाविलाज आहे. आणि आम्हाला 9च्या 9 मागण्या ह्या 13च्या आत पाहिजेत. तुम्ही 13 नंतर एखादी देणार असाल तर ती सुद्धा आम्हाला मान्य नाही. प्रकाश आंबेडकर
तुमच्याशी बोलताना असं म्हणाले, तुम्ही म्हणताय की व्याख्या झालेली आहे, तुम्ही सांगितलेली व्याख्या आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की कुटुंबाची व्याख्या जशी कायद्याने शब्दबद्ध केलेली आहे तशी सगळे सोयरीची व्याख्या केलेली नाही. जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत हे काय आहे नेमकं कळत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुमच्याशी बोलताना एक आणि आता बोलताना एक असं प्रकाश आंबेडकर दिसते. वाटतायत का? नाही नाही, त्यांच्याबद्दलचं नाही बोलणार मी, कारण मी प्रत्येक वेळेस तेच सांगतो की आपण त्यांच्याबद्दल आदर करतो, म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. राजगादीला एक दिला होता, छत्रपतींना आणि त्यांना. याबद्दल ज्या माणसाबद्दल आपण जास्तीचा सन्मान करतो त्या माणसाकडून एखादा शब्द जरी चुकला तरी आपण बोलायचं नसतं, कारण आपण सन्मान करतो आणि त्या शब्दावरती मी 10 महिन्यापासून ठाम आहे. परंतु मी सरकारला सांगताना सांगितलं होतं, त्यावेळेस सचिव सुद्धा होते, की तुम्ही घेतलेली व्याख्या आम्हाला मान्य नाहीये. मी आजही ते जाहीरपणानं सांगतो. त्यावेळेस सुमंत भांगे साहेबांपासून, मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकर साहेबांपासून वाशीमध्ये सगळे बसलेले होते. मला ही मान्य नाहीये, तुम्हाला ही व्याख्या चेंज करावी लागणार आहे. नसता तुम्हाला जर ही व्याख्या ठेवायची असली सगळ्या सोयऱ्याची तर अबकड अशा करा तुम्ही. पण आम्ही दिलेल्या व्याख्या, राज्यातून आलेल्या काही हरकती आमच्याकडून आलेल्या मराठा समाजाकडून, त्यांच्यातल्या काही जर तुम्हाला योग्य वाटत असल्या तर त्या पण घ्या, परंतु आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच घ्यावं लागणार आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस जर अशीच जोर जबरदस्तीनं काढल्यासारखी जर अधिसूचना काढणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही, कारण मग ते टिकणार नाही. हे त्याच वेळेस सांगितलेलं आहे. आणि आज पुन्हा एकदा शंभूराजे देसाई साहेबांना मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या, नसता ते पुन्हा टिकणार नाही तर माझ्या समाजाचं वाटलं होईल. आणि हैदराबादचं गॅजेट हे 13 तारखेच्या आत घ्या. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा गव्हर्नमेंटचं, हे तुम्ही 13 तारखेच्या आत घ्या. देसाई साहेबांना माझी हात जोडून विनंती, 13च्या नंतर आम्ही कुठलीही गोष्ट ऐकणार नाहीये. आणि 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे. हा सुद्धा कायदा 2004 ला झालेला आहे, तो दुरुस्त करून तो सुरू करा. परत 13 तारखेच्या नंतर म्हणायला नको की तुम्ही ह्या मागण्यासह, केशच्या मागण्यासह जी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी होती तिच्या व्याख्याबद्दल बोलले नव्हते. मी बार बार सांगितलेलं की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, तरच माझ्या मराठा समाजाचा फायदा होतो, नाही तर होत नाही. ती अंमलबजावणी आम्हाला मान्य नसणार आहे. जर आधारित तुम्ही आरक्षण दिलंय बाकीच्यांना, तर मराठ्याला का नाही? विदर्भातल्या मराठ्यांना त्यांचा व्यवसाय शेती म्हणून तुम्ही आरक्षण दिलंय, तर मराठवाड्यातल्या मराठ्यांचा व्यवसाय काय नेमका? शेतीचे ना. फक्त पूर्वीचे अडाणी लोक होते ते शेतीला कुणबी म्हणायचे, आणि आता सुधारित शब्द त्यांना शेती आलाय. म्हणून तुम्ही मराठ्याला देणार नसाल तर हे मराठ्यांवरती अन्याय. व्यवसायाच्या आधारावरती आरक्षण दिलं गेलंय. मग विदर्भातल्या मराठ्यांना कोकणातल्या पठार भागावरती जर कुणबी करणारा म्हणजे शेती करणाऱ्याला जर आरक्षण दिलंय, तर मराठवाड्यातल्या राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मराठ्यांना राहिलेलं का आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे? नाही, सरकार विरोधात मग आता तुमची रणनीती तयार झाली आहे ना, ते सर्वेचं तुम्ही काहीतरी सांगत होते, काही जणांना सर्वे केले, निवडणुका लढायची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, हे सांगा. मी जाहीर सांगितलं त्याच दिवशी त्यांना, आम्हाला राजकारणात जायचं नाहीये, मलाही नाही, माझ्या समाजाला सुद्धा नाही, तो आमचा रस्ताच नाही. पण तुम्ही नाही दिलं तर आमच्या पुढे पर्याय काय? कोणी पण सांगा तुम्ही सुद्धा आम्हाला, आमच्या समोर पर्याय काय? त्यांनी जर 13 तारखेपर्यंत नाही दिलं, 13च्या नंतर ठरवू आम्ही मराठा समाज बसून. काही तयारी सुरू आहे त्याची? हो, कशी? का नसू नाही? नाही मग कशी बघा, आता कशी सांगितलं होतं तुम्ही तर बाप, मग आधीच पुढचं गाभाळ उघडं करायला देत काय? इकायला काय आधीच सांगत नसते, बाजारात मांडल्यावर दाखवत असते. बरं, ते तुम्ही म्हणतायत की आम्ही उमेदवार उभं करणार, ते हाके पण म्हणाले की आम्ही पण आता 200-250 जागांवर उमेदवारांची तयारी केलेली आहे, बघूयात कोणात किती हे आहे. तुम्ही 1700 करा ना, आम्हाला काय करायचं? 1700 उमेदवार टाका, आम्हाला काय करायचं? तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो. तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला, तुमच्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करा. आम्ही त्यांना दोषच नाही देतो, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर बोलत नाही. आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही. विरोधक दुसराच आहे. येवल्यात एक बसलाय, एक मुंबईत बसलाय, रात्री तुझं आमच्याकडून होतो, दुसऱ्या दिवशी परत त्यांच्याकडून होतो. ते स्टंट आहेत सगळे, हरकत नाही. नाही हो, ते काय म्हणायचं तर म्हणू द्या, इथं आमचं क्लिअर आहे. माझ्यावर बोलण्याची जरा यांची कुवत नाही, त्यांच्या टीमने माझ्यासोबत चर्चा केली. तूच कोण आहे मला माहित नाही, तू मला सांगायला लागलं कवत नाही फवत नाही. आधीच दाखवायला लागलं मी येणार आहे म्हणून. मग आम्ही काय कच्चे आहेत का? आम्ही काय करू नये? तुम्ही जर असं सांगायला लागले, एकीकडून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायचं आपण असं करूयात, आणि दुसरीकडून त्यांच्याच ते पेंद्या सुदामे असल्यासारखे जोडीतला मित्र त्यांनी सांगायचं सगळ्या सोयरे उडीणार आहेत. ते पेंद्या सुदामे होते ना 2 जण, ते मित्रले 2 पोहे खात होते रातची 2 जण, तसं
त्यातल्या एका मित्राने सांगायचं आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, आणि फडणवीस साहेबांवरती मी कालही शब्द वापरणं आधी वापरला की आता पुन्हा एकदा मराठ्यांनी विश्वास टाकला. मग त्यांचा मित्र जर म्हणतो ते उडणारे, याचा अर्थ ते उडणारे. उडणार नाहीये, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी उडणार नाही, पण ते उडणार आहेत 100%. आजच सांगतो मी, ते उडणार. त्यापेक्षा आमचं ओबीसीतलं हक्काचं असणारं आरक्षण सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या. ज्याला घ्यायचं ते घेतील. आता कोकणातले म्हणतात आम्हाला नको, ते घेणार नाहीत. इथं का जोर जबरदस्ती नाही. बरं, मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध करायला काय पाहिजे तुम्हाला? दुसरीकडे ते पण सत्तेत आहे, मंत्री आहे असं म्हणतात. हे शक्य नाही म्हणण्यापेक्षा ते देणार आहेत आणि तेच उडवणार आहेत, याचा अर्थ असाच होतो. जसं की त्यांनी 13% आरक्षण दिलं होतं, घातलं पण त्यांनीच. 16% आरक्षण दिलं होतं, त्यांनीच घातलं. आता हे 10% दिलं. बघा, डाव सांगतोय मी, हे जाणून बुजून माझ्या मराठा समाजाला माहित होणं गरजेचं आहे. आता 10% आरक्षण दिलं, देण्याच्या अगोदरच याचिका दाखल झाली होती. आरक्षण देण्याच्या अगोदरच याचिका दाखल केली होती रद्द करण्यात यावं म्हणून. तसं देणार पण हेच आहेत आता सगळ्या सोयऱ्यांचं, आणि उडवणार सुद्धा हेच आहेत. हे क्लिअर झालंय आता. कारण पुन्हा एकदा मराठ्यांना गोड बोलून सरकारनं दोन्हीकडून बी डाव साधायचं सुरुवात केली. मराठा ओबीसी वाद लावून मोकळे झाले, आणि आता सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी द्यायचं म्हणायचं आणि उडवायचं हे काम त्यांचंच. आमचं हक्काचं आरक्षण आहे, हैदराबाद संस्थांमध्ये ते द्या. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, हे कायद्याने सांगितलेलं आहे, ते द्या. नसता तुम्हाला सुट्टी नाही. तुम्हाला वाटत असं ना आम्ही आतापासूनच धावसा द्यायलो, ते टिकणार नाही, मग मराठे मागं सरकत येईन. आम्ही मागं सरकत नाही सगळं घेतल्याशिवाय. कोणाला आंदोलन करायचं, कोणाला नाही करायचं, त्याचा भाग आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा, तुम्हाला अधिकार आहे. आमच्या पद्धतीने आम्ही करणार आहेत, पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार आहे, त्याशिवाय सरकारला सुट्टी देत नाही. मग वेळ प्रसंगी 288 उभा करायची का 288 पाडायची, याच्यावर मराठी निर्णय घेणार, पण तुम्हाला मग घरी पाठवणार. त्यांनी जे सांगितलंय त्यावेळेस की मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करायला आधार लागतो, 57 लाखाच्या नोंदी आहेत त्या करा. 83 क्रमांकावरती मराठा आणि कुणबी एकच हे कायदे आहेत ते द्या. जर आता म्हणतेच ते की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकणार नाही, याचा अर्थ त्यांना आतापासूनच त्यांचा डाव दिसतो, ते टिकू द्यायचा नाही. आमचं हक्काचं आरक्षण हैदराबाद संस्थांचं आहे, ते द्या. मराठा आणि कुणबी एकच 83 क्रमांकाला ते द्या. आम्ही याच्यापासून आता हटणार नाही. एका दिवस असं दिसतंय की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी देऊन उडवण्याचा डाव सरकारचा टाकलाय. जसं की आमच्या विरोधात सरकारनं आंदोलन उभा केले आता नवीन, तसंच सगळ्या सोयऱ्याला सुद्धा कोर्टात टाकायचं, आणि सगळ्या सोयऱ्यांची केलेली अंमलबजावणी ही टिकणार नाही हे आधीच सांगून बहुतेक ते 100% ते उडवणार आहेत. मग आमचा हक्काचं असणार आम्हाला द्या. सरसकट मराठ्यांना मराठा आणि कुणबी आहे म्हणून आरक्षण देऊन टाका, कारण तसं कायदाच सांगतोय. कसं बघताय तुम्ही असं काय? नाही, कोणाचं काय नियोजन सुरू आहे हे मला नाही माहिती. सरकारचं काय नियोजन सुरू आहे, सरकारनं काय ठरवून सांगितलं याबद्दल मला नाही माहिती. आमचं ध्येय क्लिअर आहे, आमच्या लक्षात आलंय कोणचे आंदोलन कशासाठी. आमचा फोकस क्लिअर ठेवलाय आता आम्ही की ओबीसीतून आरक्षण, आपल्या लढ्यावर आपण लक्ष द्यायचं. कोण काय बोलतंय त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. काल गिरीश महाजनही म्हणाले की सगळे सोयरे करणं शक्य नाही. आज प्रकाश आंबेडकर जे तुमचे सतत पाठीराखे होते ते म्हणतायत की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे, वेगळी टक्केवारी द्यायला पाहिजे, ओबीसीतनं न वेगळ्या प्रवर्गातून. हा, वेगळ्या प्रवर्गातून पण कोणत्या? ओबीसीतून वेगळा प्रवर्ग करून की 50%च्या वर म्हणलेत. वेगळा प्रवर्ग कसा म्हणलेत पण हे महत्वाचं आहे ना. ओबीसीतून 50%च्या आतच वेगळा प्रवर्ग करून द्या म्हणलेत का कसं? तर ठीक आहे, त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा भाग आहे. आम्हाला आमची जे हक्काचं आहे हे बघा, मी तुम्हाला क्लिअरच सांगतो की मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसी आरक्षणात आहे, ते कोणाचं हिसकावून घेत नाही. सगळ्यात महत्वाचं 50%च्या वर द्या खाली द्या म्हणण्याची आवश्यकताच नाही. कारण एकतर जाहीररित्या आहे की देश स्वातंत्र्य नव्हता त्याच्या आधीपासूनचं मराठ्यांचं आरक्षण आहे, आणि ते कागदपत्री रेकॉर्डला आहे.
दुसरी गोष्ट, जी ओबीसीची यादी झाली आरक्षण देण्याची, त्या 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. ह्या कायदेशीर बाजू आहेत, तरीही आम्हाला आरक्षण नाही. आम्ही कोणचं आरक्षण वेगळं मागतोय? आमचं आहे ते रेकॉर्डला जे आहे ते आम्ही आरक्षण मागतोय, ते आम्ही घेणार आहे. कोणी काही म्हणलं तरी आमचा रस्ता क्लिअर आहे. आम्ही ओबीसीतून घेणार आहे आणि जे रेकॉर्ड आहे त्यानुसार घेणार आहे. मग जर आता हैदराबादचं गॅजेट आहे, जर मराठा रेकॉर्डनं स्वातंत्र्य होण्याच्या आधीपासून ओबीसी आरक्षणात येतं, ते आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाहीयेत. 83 क्रमांकाला जी ओबीसीची यादी आहे त्याच्यात जर मराठा आणि कुणबी एकच आहे, ते घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीयेत. जे कायद्यानं आम्हाला आरक्षण दिलंय ते घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीत. त्यांनी कितीही सांगितलं आम्हाला धक्का लागतोय नाही लागत, आम्ही तुमच्या अगोदर आरक्षणात आहेत, ते बी 100 वर्ष. त्यामुळे आम्ही ते घेणार आहेत. उगच इकडे शक्ती वायाला घालण्यापेक्षा तुमच्या आरक्षण मागण्यात तुम्ही शक्ती वायाला घाला, तुमचे पोरं मोठे होतील. इकडे शक्ती वायाला घालून काही उपयोग नाही आणि राजकीय स्टंट करून तर उपयोगच